सोनम वांगचुक यांचं उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। सोनम वांगचुक यांचं उपोषण संपवण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केलं आहे। वांगचुक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलं आहे। याच ठिकाणी अभिजित दिपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। शिवाय संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरुणांवर लाठीचार्जही करण्यात आला। हा प्रकार हुकुमशाहीची नांदी असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही। विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला। तुम्ही या देशामध्ये चायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका। भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 34 होता, सुखदेव वयाचा 26 होता। ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते। एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत नाही। संसदेवरती परिणाम होणार म्हणून कुठेतरी हे आंदोलन दाबलं जातंय। कशावरती? संसदेवरती परिणाम होऊ शकते आंदोलनाचा। असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिकाण असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का। विद्रोह संपायला जाऊ नका, त्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात। आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलंय, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका। संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल का वाटतं? या लोक बीजेपी राजीनामा घेते, पण मात्र आता काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे, बीजेपी कधी कोणाचा राजीनामा घेतो? शिक्षण मंत्री मात्र सांगितलंय की मी राजीनामा का देऊ, कारण का पेपर तर दुसऱ्यांनी फोडलाय। बरोबर, रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं? रेप काय माझ्यावर होतो काय? मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं। ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय? शिक्षण मंत्र्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी देखील मागणी विद्यार्थ्यांकडून काल होताना अशी आग लागतच राहते। वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते। चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार तर हे शक्य काही विधेयक